श्रीयुत प्रमोद प्रभाकर हिंगे. काही माणसं अशी असतात ज्यांचा प्रवास फक्त त्यांच्या आयुष्यापुरता मर्यादित राहत नाही, तो त्यांच्या कुटुंबाचा, मित्रांचा आणि समाजाचा अभिमान बनतो. 15 जून 1965 सोलापूर जिल्ह्यातील पांगरी या छोट्याशा गावात एक खोडकर, उत्साही आणि जिद्दी मुलगा जन्माला आला. प्रमोद प्रभाकर हिंगे. लहानपण साधं पण अनुभवांनी समृद्ध. घरचा किराणा व्यवसाय असल्यामुळं वडिलांसोबत खेडोपाडी जाऊन बाजार हाट करण्याची सवय लागली. लोकांशी संवाद साधणं, व्यवहार समजून घेणं आणि मेहनतीची किंमत जाणणं, हे सारे धडे आयुष्याने लहानपणापासूनच दिले. आई प्रतिभा हिंगे शिक्षिका, पण मुलगा मात्र खूप खोडकर. खेळण्यात इतका रमायचा की कधी कधी आईला आवाज द्यावा लागायचा, अरे पम्या चल घरी आता, बास झाला खेळ. घरात एकूण 5 भावंड, 3 बहिणी आणि 2 भाऊ. त्यात प्रमोद सर सगळ्यात मोठे. भावंडांसोबतचं ते बालपण हीच त्यांच्या आयुष्यातली खरी श्रीमंती. आणि त्या सगळ्यांची साथ, प्रेम आणि आपुलकी आजही तितकीच घट्ट आहे. प्राथमिक शिक्षण झालं जिल्हा परिषद शाळा भूम इथं. पुढे शिक्षणासाठी प्रवेश घेतला शंकरराव पाटील महाविद्यालय भूम इथं. पण आयुष्याला खरी कलाटणी मिळाली अहिल्यानगर येथील सेंटर फॉर स्टडी इन रूरल डेव्हलपमेंटमध्ये MSW करताना. इथे भेटले आयुष्यभरासाठीचे मित्र आणि त्यांच्यामुळं लागली अभ्यासाची खरी गोडी. हीच ती वेळ होती ज्यानं आयुष्याची दिशाच बदलली. दिल्लीमध्ये क्लास 1 ऑफिसरच्या मुलाखतीसाठी गेले आणि निवडही झाली. एका साध्या गावातून निघालेला मुलगा आता सरकारी सेवेत क्लास 1 ऑफिसर म्हणून कार्यरत झाला. दरम्यान लग्नाचं वयही झालं होतं. उत्तम नोकरी आणि प्रतिष्ठित पद असल्यामुळं अनेक स्थळं येत होती आणि त्या सगळ्यांमध्ये निवड झाली पूर्वाश्रमीच्या कल्पना थिटे, म्हणजेच आजच्या सौ प्रांजली प्रमोद हिंगे यांची. 15 मार्च 1993 रोजी दोघांच्या आयुष्याची सुंदर सुरुवात झाली. सोलापुरात वाढलेली अल्लड स्वभावाची प्रांजलीताई भूमसारख्या छोट्या गावात आली. पण हिंगे परिवारात ती अगदी दुधात साखर मिसळावी तशी मिसळली. 8 मे 1994 घरात आनंदाचा क्षण आला. राहुलचा जन्म झाला. राहुलला सोलापूरहून भूमला नेताना सरांनी एक ठाम निर्णय घेतला. आपल्या मुलाला आपल्या स्वतःच्या गाडीतूनच घेऊन जायचं. आणि त्यामुळं घरात आली पहिली 4 चाकी फियाट. आज राहुल अमेरिकेत MS पूर्ण करून तिथेच उत्तम करिअर करतोय. आणि मग 24 ऑगस्ट 1999 रोजी घरात आली लाडकी मुलगी सायली. मुलगी आणि वडिलांचं नातं नेहमीच खास असतं. काम संपलं की पाय नकळत घराकडे वळू लागायचे. आज सायली एक उत्तम कोरिओग्राफर आहे आणि मनापासून डान्स शिकवते. मुलांच्या शिक्षणासाठी 2000 साली हे कुटुंब सोलापुरात आलं आणि इथेच रमलं. सुरुवातीला विजापूर रोडवरील नीरापाम सोसायटीमध्ये भाड्याच्या घरात वास्तव्य केलं आणि 2008 साली होडगी रोडवरील स्वतःच्या घरात गृहप्रवेश झाला. याच काळात मित्रांनी एक विचार मांडला, आपण स्वतःचा व्यवसाय सुरू करूया. त्या छोट्याशा विचार बीजाचं आज वटवृक्षात रूपांतर झालेलं आहे. पहिला प्रोजेक्ट सूर्योदय हाईट्स आणि मग सायली हाईट्स आणि आजचा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट व्यंकटेश्वरा 7 हिल्स. आजपर्यंत 200 पेक्षा जास्त घरं, अनेक कुटुंबांची स्वप्न पूर्ण करणारा हा प्रवास. सरांसाठी मित्र म्हणजे खरंच ऑक्सिजन. मित्रांना भेटून आलं की ते पुन्हा नव्या ऊर्जेनं कामाला लागतात. सकाळचा ग्रुप, दुपारचा ग्रुप, संध्याकाळचा ग्रुप, असा मोठा मित्रपरिवार. आयुष्यात काही कठीण क्षणही आले पण त्यांचे मित्र कायम सोबत राहिले. व्यंकटेश्वरा 7 हिल्स या प्रोजेक्टचं टेन्शन आणि त्याचवेळी 2020 मध्ये दिल्लीला मोठ्या पदावर बदलीची ऑर्डर, मोठी संधी होती. पण सगळा विचार करून सरांनी एक धाडसी निर्णय घेतला. सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन पूर्ण लक्ष व्यवसायाकडे देण्याचा. त्या कठीण काळात रफिकभाई पटेल पहाडासारखे त्यांच्या पाठीशी उभे राहिले. आई वडिलांबद्दलची कृतज्ञता त्यांच्या आयुष्यात नेहमीच विशेष राहिली. कैलासवासी प्रभाकर बापूदेव हिंगे आणि कैलासवासी प्रतिभा प्रभाकर हिंगे
यांना त्यांनी 2 वेळा 4 धाम यात्रा घडवली आणि विमान प्रवासाचा आनंदही दिला. आई वडिलांचं मन असं जिंकलं की ते पमूजी म्हणायला लागले होते. आज या सर्व कष्टाचं फळ म्हणून सुख, समृद्धी आणि समाधान त्यांच्या आयुष्यात भरभरून आहे. आता एकच इच्छा, त्यांनी आरोग्याचं धन जपावं आणि असंच आनंदी, प्रेरणादायी आयुष्य जगत राहावं. श्रीयुत प्रमोद प्रभाकर हिंगे सरांना त्यांच्या 61 निमित्त दीर्घायुष्याच्या मनपूर्वक शुभेच्छा.